सुजित आपण इकडे या. कमिटीवाले सुजित आपण यायचं आहे आणि जो काही निर्णय आहे तो बघा. अजित म्हात्रे आणि सुजित पाटील जो काही निर्णय असेल ते देतील. तत्पूर्वी आपण श्री विश्वजित पाटील यांना विनंती करतोय. तळेखार गावचे सरपंच विजयजी घाणेकर यांचं इथे स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. सरपंच आहेत आणि कॅप्टन सुद्धा आहेत आणि चांगले चांगले स्पर्धा त्यांनी आपल्या बॅटिंगने बॉलिंगने गाजवलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय आज मात्र मुरुड तालुक्यातील तळेखार गावातून ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत आणि त्याबद्दल आपण पाहतोय त्यांचा यथोचित असा सन्मान येथे केला जातोय विश्वजित पाटील यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामन जर इकडे फोकस करा. तळेखार गावचे सरपंच आपण पाहतोय विजय घाणेकर यांचं येथे स्वागत सन्मान केले जाते. एक अत्यंत दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ही खऱ्या अर्थानं ओळख आहे विजय घाणेकर यांची. आणि जर आपण पाहिल्या तर गाव टू गाव असेल, ओपन लॉट असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये नेहमीच त्यांची कामगिरी दर्जेदार आलेली आहे. दोन धावा आहेत.
गेला आहे। एक सूचना आहे सर दोन्ही संघांना एक सूचना आहे, आपला एक 12वा खेळाडू किंवा कॅप्टनच टीमच्या आतमध्ये विचारलेले सगळे टीमच्या टीम आतमध्ये येणार नाही आणि सगळ्यांनी तिथून बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे। आणि आता जर एखादा खेळाडू आतमध्ये आला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल, लोणारे असू दे किंवा थळ असू दे, कोणी असू दे। चला मॅचला आता आपण पाहतोय प्रारंभ होतोय 6 धावा। हा चेंडू मात्र आपण पाहतो लॅक्स आमच्या बाहेर आहे, लॅक्स वाईट +1 आपण पाहतोय 2 धाव मिळतात एक्स्ट्रा। आणि त्याचबरोबरीने राकेशजी चव्हाण यांच्याकडनं आदेश आलेला आहे, कोणताही संघ कॉम्प्रोमाइज करताना दिसला तर या मैदानावरती 3 वर्ष बंदी असणार आहे असा राकेश चव्हाण यांच्याकडनं इशारा आहे सर्वच संघांना। चांगला चेंडू, ही मनीषची खासियत आहे। अयन घरत आणि सागर पाटील यांच्याकडनं षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, याला 2000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे। तुला माझं मत आहे। 8 धावा आपण स्कोअर बोर्ड वरती पाहतोय। मनीष आता मात्र त्याच्या लईमध्ये आलाय, त्याला आता रिदम मिळाला असं म्हणावं लागेल। एक चांगला कॅच तिथे टिपला यष्टी रक्षकाने आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला धक्का थळेश्वर थळ संघा लागलेला आहे। या दरम्यान नवीन खेळाडू मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय, साहिल धोंडे। इथे साहिल धोंडेच्या बॅट मधनं अगदी फंटास्टिक फॅब्युलस ओव्हर डीप मिड विकेट, एक शानदार षटकार। आणि इथे जर मनीष म्हात्रे याने साहिलला क्लीन बोल्ड केला होता तर राकेश चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक। पारितोषिकांची खैरात इथे पाहायला मिळते। साहिल धोंडे मात्र आपण पाहतोय मैदानावरती गेल्या भलताच आक्रमक ठरला आहे। पहिला चेंडू त्याने फेकून दिला सीमारेषा पलीकडे, 6 धावांचा आणि षटकार। 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात। मनीष हा गोलंदाज नेहमी तिकट मारा करतो, परंतु आज मात्र मनीषचा खरपूस समाचार इथे घेतला गेलाय। ओहो, व्हाट अ फॅब्युलस बॉलिंग बाय मनीष। यावेळी एक सुरेख कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला। पूर्णपणे आपण पाहतोय या चेंडूवरती फलंदाजाला बीट केले। चांगला चेंडू ते पाहायला मिळाला। येस नो कन्फ्युजन, गडबड गोंधळ क्षेत्ररक्षकांमध्ये आणि फायनली मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा येथे कंप्लीट केली जाते। धाव फलकावरती मात्र 16 धावा लागतात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर। आणि आपण पाहतोय 1 टू गो, शेवटचा चेंडूचा खेळणं आहे शिल्लक।
हा चेंडू मात्र आपण पाहतोय वाईट आहे. वाईट चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू हा नेहमी वाईटच संबोधला जातो. आणि राकेश चव्हाण हा चेंडू चांगला. राकेश चव्हाण यांनी सांगतायत की पंच म्हणजे परमेश्वर आणि पंचाचा निर्णय हा मात्र फायनल असेल. आणि येथे मात्र पारितोषिक आहे षटकार चौकार आणि विकेटचे हॅट्रिक. अजित म्हात्रे आणि राकेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक नयन पाटील आणि नयन घरत आणि सागर पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही संघांसाठी हे पारितोषिक आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये हे कदाचित 5 किंवा 10,000 सुद्धा होऊ शकेल. सेव्हन्टीन ऑन दी बुट. 17 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पहिलं षटक अगदी एक्सपेन्सिव्ह, अगदी महागडा पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावा अगदी खोऱ्याने आल्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अगदी मजबूत आणि स्ट्रॉंग अवस्थेत पाहायला मिळतोय तो थळेश्वर थळ संघ. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय आता डावखुरा गोलंदाज येतोय आणि क्लीन बोल्ड साठी आपण पाहतोय दिनेश तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ अभय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. लागोपाठ 2 गेले अभय 2000 रुपये 2 गेले म्हणजे लागोपाठ 2. आणि जर 2 चेंडू 2 विकेट तरी घेतल्या तरी सुद्धा अभय पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. पण बोल्ड पाहिजेत दोन्ही. बोल्ड असं सांग मग मला जाऊ दे पैसा खपू द्यायचे. आम्ही काही लेखनला पैसे घेत ना म्हटलं. पहिला चेंडू बंदार मात्रेचा. पहिल्या चेंडूवर फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. डीप मिड विकेटला टिपला एक शानदार कॅच. फलंदाज जवळ बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन फॉर टीम थळेश्वर थळ. सेव्हन्टीन रन ऑन दी बोट. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू नितेश बॅटिंग करण्यासाठी येतोय. आणि जर कोणी सीमारेषेच्या बाहेर कॅच टिपला किंवा कॅच पकडला तर राकेश चव्हाण कडनं 500 रुपयाचा पारितोषिक. आणि लोणारे संघातील जे अंडर 19 चे खेळाडू आहेत त्यांनी जर कॅच टिपला तर अभय पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. मिड विकेट रिझनला फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. मंदारचं षटक चालू आहे. मंदार म्हटलं की नेहमी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून मंदार नेहमीच ओळखला जातो. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळायचा जरूर होता. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धाव संख्या इकडे उंचावते. धाव फलकावरती धावा लागल्यात 19 धावा. 19 ऑन दी बूट. साहिलच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक कॅच खाली त्याने टिपलाय एक सुंदर सूप अफजल.
ना आंबा कसा दिला तिथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला आमचे स्वयंसेवक शिवाजी म्हात्रे आहेत. त्या गाड्या अडवण्याचं काम ते चोखपणे करतायत. त्यांचा मंडळातर्फे धन्यवाद. त्यांना नयन घरत आणि सागर पाटीलकडून 100 रुपये. आणि त्यांना मात्र या सहकार्याबद्दल नयन घरत आणि सागर पाटीलकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. हॅट्रिक बॉल. आता मात्र हॅट्रिक चेंडू आहे. पाहूया मंदार येथे हॅट्रिक अचीव करणार का. येथे चकवलं आणि मंदारकडनं मात्र कॅच ड्रॉप झालाय. 2500 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु मात्र आपण पाहतोय येथे कॅच ड्रॉप झालेले आहे. जवळ आसपास आपण पाहतोय खिशातून पैसे निघाले होते, पण ते मात्र कॅच ड्रॉप झालाय. हसू नको, बक्षीस लावीन असं तो दिलं पाहिजे. नाव तुझं खरं होईल मला. पहिल्या षटकात 17 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकात मात्र अगदी सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि धावसंख्येचा जर आपण पाहिला ना, अलेख कमालीचा या षटकामध्ये घसरला. कारण 2 षटकाच्या ह्यानंतर 19 धावा. आता ओव्हर नंबर 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरती राज येतोय. आणि राज याच्या प्रत्येक विकेटला अभय पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचा पारितोषिक. पहिला चेंडू अगदी वेगात पाहायला मिळालाय. धावा येत नाहीयेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हर पासून धावांसाठी अक्षरशः सगळ्यांनाच भाग पाडलेला आहे. आणि जर 3 चेंडू राजने लागोपाठ डॉट टाकले तर त्याला सुद्धा अभय पाटील यांच्याकडे 200 रुपयांचा पारितोषिक. चांगला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय हा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे आणि त्या कारणास्तव मनीष भोईर पंच यांनी मात्र चेंडू एक्स्ट्रा दर्शवलाय. काय जर पहिला ऑब्जेक्शन घेतल्यावर पहिला चेंडूत नो आणि दुसरा फेकला तर बाद. अंपायर द्यायचं. येथे मात्र फटकाला अगदी लांब वरचा पल्लेदार षटकार डीप मिडगडच्या बाहेर. या स्पर्धेतील सगळ्यात मोठा षटकार. वीस धाव फलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चालू आहे आणि मैदानावरती अगदी तुफानी फलंदाजी करतोय फलंदाज नितेश. बदल मारतोय तो बॅटिंग करणारा संघ. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब पाहायला मिळतोय. एक षटकारानंतर आपण पाहतोय बदललेली बॉडी लँग्वेज गोलंदाजाची. संघाची धावसंख्या आता मात्र 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बीमर आहे. नो +1. एकंदरीत 2 धावा या चेंडूवर मिळतात. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 29 धावा.
29 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेल्या आहेत. राज पाटीलचं ही षटक, इथे मात्र फटका फसलाय. कॅच होणार का? चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला कव्हरच्या क्षेत्रक्षाकडून, चांगल्या पद्धतीने पाठलाग केला आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव करण्याच्या नादात फलंदाज जाईल तंबू मध्ये परत. आणखीन एक धक्का टीम थळेश्वर थळ संघाला. धाव फलकावरती 30 धावा लागलेल्या आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं थ्री टू गो, 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी लांब पल्ल्याचं हे षटक आपण पाहतोय. धाव फलकावरती 30 धावा आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक चांगला टार्गेट सेट करत असताना थळेश्वर थळ संघ मैदानात पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय स्वीप केलाय. टिप विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. संघाचे धावसंख्या मात्र आपण पाहतोय इथे उंचावते. धाव फलकावरती आता 31 धावा लागल्यात. राजला आता मात्र रिदम मिळालाय, सूर गवसला असं म्हणावं लागेल आणि आता अगदी अचूक टप्प्यावरती राज मारा करतोय. आता मात्र अगदी कंट्रोलवाली गोलंदाजी राजकडनं पाहायला मिळते. 2 टू गो. या षटकातील 2 चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. पाहूया या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. चांगला चेंडू आपण पाहतोय, पडल्यानंतर चेंडूला कट मिळालाय आणि इथे मात्र फलंदाजाला पूर्णतः चकवलं राज पाटील याने. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळणं आहे आता शिल्लक. 31 ऑन द बोट, ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. हा चेंडूवरती आपण पाहतोय शफल होऊन अक्रॉस द बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाहीये. षटक क्रमांक 3 मात्र आपण पाहतोय संपुष्टात आले. धाव फलकावरती 31 धावा लागलेल्या आहेत. आता मात्र अंतिम षटकाचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया अंतिम षटकामध्ये किती धावा आता धाव फलकावरती येणार. आणि थळ गट ग्रामपंचायतीचे होणारे भावी सदस्य शिरीष पाटील यांच्याकडनं 3 चेंडू निर्धाव जरी टाकले तरी राकेश चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात आहे. हेमंतला गोलंदाजीला पहिला चेंडू लो फुल टॉस, अत्यंत फ्लातून चेंडू ते पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी, अगदी धारदार गोलंदाजी. त्याचबरोबरीने आपण पाहतोय अजित म्हात्रे आणि राकेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक नयन घरत आणि सागर पाटील यांच्याकडनं सुद्धा आता 3000 रुपये झालेला पारितोषिक 3000 रुपये झालेला आहे. प्रत्येक षटकानंतर 500 रुपये वाढत आहेत त्या पारितोषिकामध्ये. हॅट्रिक साठी ते पारितोषिक आहे. यावेळी फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला सीमारेषा पलीकडे. या सेटीत शानदार चौकार.
इथे मात्र आपण पाहतोय जोरदार अपील, पंचांकडून कोणताही इशारा मात्र येत नाहीये, त्यामुळे मात्र आपण पाहतोय फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धाव फलकावरती मात्र 37 धावा लागल्यात. केलं ते 37 ऑन दी बूट. हेमंत मात्र आपण पाहतो या ओव्हर मध्ये अगदी दर्जेदार गोलंदाजी करतोय. टॉप क्लास बॉलिंग त्याच्याकडनं मात्र पाहायला मिळाले. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये, कॅच होण्याची शक्यता. आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूवर पोहोचल्यानंतर जज करण्यामध्ये अपयश आला आणि इथे कॅच ड्रॉप झाले. आणि इथे मात्र आपण पाहतो मैदानावरती 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 40 धावा धाव फलकावर लागल्यात. आणि आता मात्र एका चेंडूचा खेळ आहे शिल्लक. ऑन दी बुट. या चेंडूवर मोठा धमाका, डीप मिडकडे बाहेर आला. एक फ्लॅट फ्युरियस पद्धतीचा षटकार. 46 धावा धाव फलकावर लागतात. विजयासाठी 47 धाव संख्येचं एक सक्षम परिपूर्ण असं टार्गेट सेट केले थळेश्वर थळ संघाने. टॉस करण्यासाठी यायचं आहे सेकंड मॅचच्या राऊंडसाठी. साई झिराड आणि श्री गणेश चाळमळा टॉस करण्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचं आहे. यानंतर सामना श्री गणेश चाळमळा आणि साई झिराड. आणि टॉस केला जाईल आमचे सन्माननीय अतिथी विश्वजित पाटील यांच्या शुभ हस्ते.
गोपाळ शेठ पाटील यांचे बंधू विश्वजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केला जातोय आणि गोपाळ शेठ पाटील यांच्यामुळेच आपण पाहतो हे मैदान आम्हाला अवेलेबल झालेलं आहे. टॉस केला जातोय साई चिराट आणि श्री गणेश चाळमळा थळ या दोन संघादरम्यान. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय चाळमळा संघाने. विजयासाठी आपण पाहतोय 47 धाव संख्येची आवश्यकता. अंपायर्स लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती आशुतोष दिवकर. षटकारांचे हॅट्रिक, चौकारांचे हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडूवरती मंदार मात्रेची मोठी शिखर आणि आपण पाहतोय मोठा मासा गळायला लागलाय. मंदार गोल्डन डक वरती माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मंदार मात्रे सारखा एक दिग्गज खेळाडू बाद झालेला आहे आणि आता मात्र हेमंतला बॅटिंग साडी, सुयश आला बॅटिंग साडी. सुयश मात्र आपण पाहतोय आल्या आल्या लॉफ्ट करतोय चेंडूला. चेंडू हवेमध्ये कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि yes it is. He takes the catch. One more wicket down. आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता एक तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय तुषार पाटील आता बॅटिंग साठी आलेला आहे. आशुतोष मात्र आपण पाहतोय मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी करतोय. अगदी भेदकता त्याच्या गोलंदाजी मधनं पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 तगडे हदरे त्याने मात्र या षटकात दिलेत. हा ट्रिक बॉल इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला आलेला आहे. ब्लॉक हॉल चेंडूला मात्र आपण पाहतोय सन्मान दिलाय. सिंगल आले या चेंडूवरती आणि इथे मात्र आपण पाहतोय पैसे आले होते परंतु ते आता मात्र रिटर्न केलेत. हॅट्रिक साडी
हा चेंडू आपण पाहतोय अगदी वेगात टाकलाय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलेला आहे. चेंडू अवांतर आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 धावा आता धावफलकावर पाहायला मिळतात. इथे मात्र फटका अगदी चांगला आलाय. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. 4 धावांचा एक शानदार चौकार. सहा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हा चौकार येणं खऱ्या अर्थाने गरजेचं होतं शिवशक्ती लोणारे संघासाठी आणि तो चौकार मात्र आपण पाहतोय हेमंतच्या बॅट मधून आलाय. आता मात्र 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. आशुतोष दिवकर वरती आता मात्र हल्ला केलाय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली असं म्हणावं लागेल. धाव मात्र मिळत नाहीये चेंडूवरती. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आशुतोष कडून. येथे मात्र आपण पाहतोय फटका अगदी लाजवाब होता पण फिल्डिंग सुद्धा तितकंच शानदार पाहायला मिळते. सिंगल मिळते या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिले आले संपुष्टात आणि एका षटकाच्या खेळानंतर 7 धावा धावफलकावर लागल्यात. त्यामुळे आता येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता शिवशक्ती लोणारे संघासाठी आहे. ओव्हर क्रमांक सेकंड गोलंदाजी मार्क वरती प्रभुनाथ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 7 धावा आल्यात आणि आता मात्र तगडी बॅटिंग करावी लागेल. फटक्यांची अतेशबाजी चौफेर फटकेबाजी करावी लागेल शिवशक्ती लोणारे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 40 धावा असं खडतर आव्हान.
अंपायर डिसिजन काय आहे? नो चेंडू आहे, कारण सर्कलच्या बाहेर होता, फील्ड रिस्ट्रिक्शन होता, पॉवर प्लेचं षटक होतं आणि रिव्ह्यू घेतला गेला आणि त्यात कॅमेरामध्ये आपण पाहतोय एक खेळाडू सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा आढळला आणि त्यामुळे मात्र या चेंडूवरती नो चेंडू डिक्लेअर केलेला आहे. 9+1 8 धावा धाव फलकावर आणि आता फ्री हिट असणार आहे. आता मात्र आपण पाहतोय फ्री हिट आहे. गोलंदाज आशुतोष दिवकर गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज होईल. एट ऑन दी बोट. चेंडू आहे फ्री हिटचा. पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडते. अंतिम चेंडू फ्री हिटच्या चेंडूवर. पाहूया आता भाई काय करणार. आशुतोषचा पण पाहतोय पुढील चेंडू या षटकातील. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोल्यात बुंद्यात टाकलेला हा चेंडू. येथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तेथे केलं गेले. षटक क्रमांक पहिला मात्र इथे आपण पाहतोय संपुष्टात आले. धाव फलकावरती एका षटकाच्या खेळानंतर 9 धावा आलेल्या आहेत. विजयासाठी 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका षटकांती आपण पाहतोय धाव फलकावरती 9 धावा आलेल्या आहेत आणि आता विजयासाठी 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. प्रभूचा पहिला चेंडू अगदी चांगला पाहायला मिळालाय. कोणत्याही पद्धतीचा बॅट्समनला चान्स देत नाहीये प्रभू. सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय इकडे उंचावते. धाव फलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. शिवशक्ती लोणारे संघ जर आपण पाहिला तर आपल्या घरच्या मैदानात खेळतो. या मैदानाचा अगदी चांगल्या पद्धतीचा अनुभव त्यांना आहे. या कंडिशनचा अनुभव त्यांना चांगला आहे. त्यामुळे या विकेटवरती कसा चेंडू येतो याची ते समरप आहेत. इथे मात्र फटका फसला आहे. मिस टाइम होता आणि इथे कमालीचं क्षेत्ररक्षण. साहिलने कमाल केले असं म्हणावं लागेल. चौकार होऊ शकला असता परंतु साहिलने मात्र 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेले आहेत. चांगले फिल्डिंग, कमालची फिल्डिंग. पूर्णपणे आपण पाहतोय आपलं सर्वस्व पणाला लावून धवेश्वर धळ संघ हा सामना खेळत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती मात्र 12 धावा लागलेल्या आहेत. येथे फटका फसलाय. कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि येथे मात्र एक शानदार कॅच. फलंदाज जाणार बॅक. याच दरम्यान आपण पाहतोय षटकार चौकारांच्या हॉट्रिक साडी. अजित म्हात्रे आणि राकेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक नयन घरत आणि सागर पाटील यांच्याकडनं 3000 रुपयांचा पारितोषिक आहे या सामन्यासाठी. आणि आता जर आपण पाहिलं तर धावफलकावरती केवळ 12 धावा लागल्यात. विजयासाठी अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल.
मनीष मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला फलंदाज आक्रमक बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू अगदी अतिरिक्त वेगाने आणि ते मात्र एज लागले आणि त्यानंतर एक शानदार कॅच. सागर थळे आपण पाहतोय नवीन खेळाडू आलेला आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अभय पाटील यांच्याकडनं असणार आहे सागर यासाठी. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि ते पाहूया हॅट्रिक अचीव करणार का. प्रभुनाथने मागील 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्यात. आणि येथे हॅट्रिक प्रभुनाथने ते हॅट्रिक साकारलेली आहे. क्लीन बॉल केलेला आहे सागर थळियाला. ट्रिक मिळवण्याचा मान मराताप त्याने मात्र इथे पटकावलेला आहे. परंतु शिवशक्ती लोणारे संघ अगदी जर आपण पाहिला तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला पाहायला मिळतोय. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कॅट्स. किती पाहिजे? 35 धावा करायच्यात अजूनही ते येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू 35 धावा असं इक्वेशन समीकरण आहे. नवीन खेळाडू आपण पाहतो आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. प्रणव पाटील. पाहूया आता प्रणव पाटील कशी बॅटिंग करेल. हा चेंडू हो आणि इथे काय घडले जाते तर प्रणव सुद्धा जातोय तंबू मध्ये परत. सलग 4 चेंडूवरती 4 विकेट पटकावल्यात प्रभुनाथ याने. एक फॅन्टास्टिक फॅब्युलस बॉलिंग प्रणवच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 आणि या 3ऱ्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना गोलंदाज कल्पित कोहली. कल्पित पाहूया 3ऱ्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार. 12 चेंडू 35 धावा असं इक्वेशन आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने कल्पितचा या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर भाईने ठोकलाय लॉंग ऑनच्या बाहेर. एक दणदणीत खणखणीत षटकार. पाहायला मिळते.
पाठी आपण पाठी जाऊ शकता आणि गार्ड चेंज करू शकता. आणि आपण पाहतोय आमदार चषक 2024 ज्यांचं आयोजन केलेलं अनिवार्य ग्रुप आणि त्यासाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी राकेश चव्हाण यांच्याकडनं आकर्षक अशी सायकल पाहायला मिळते. पंचांना विनंती असणार आहे जरा मॅच फास्ट घ्यायची आहे कारण आज खूप सारे सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. भाईच्या बॅटचा तडका आपण अनुभवला पहिल्या चेंडूवरती. त्याने मात्र दमदार असा षटकार ठोकलाय. 11 चेंडू 29 धावा. आता मॅच मध्ये मजा आहे. फुल्ला चेंडू हा चेंडू मात्र अगदी खुला ब्लॉक होल पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आकर्षक पारितोषिक. मग सिरीज साठी राकेश चव्हाण यांच्याकडनं सायकल आहे. उत्कृष्ट बॅट्समन साठी आपण पाहतोय रणजित पाटील यांच्याकडनं बॅट आहे आणि उत्कृष्ट बॉलर साठी सुजित पाटील यांच्याकडनं शूज आहेत. अशी वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहेत. एक चेंडूवरती षटकाराला, दुसरा चेंडू निर्धावाला, 10 चेंडू 29 धावा असं इक्वेशन. यावेळी फटका फसलाय. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय आणि येथे मात्र आपण पाहतोय काय घडलं जाते तर क्षेत्ररक्षकाने चुकी केली असं म्हणावं लागेल. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 2 धावा मिळतात आणि आता मात्र विजयासाठी लक्ष आहे 9 चेंडू 27 धावा. म्हणजे पाहिजेत 4 मोठे षटकार हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता शिवशक्ती लोणारे संघाच्या सर्व अपेक्षा ज्या आहेत त्या एकट्या भाईवरती आहेत. हा चेंडू अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र पाहतोय आपण चांगल्या पद्धतीने कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा लागल्यात 22. विजयासाठी अजूनही 25 धाव संख्येची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. आता मात्र जर आपण पाहिलं तर लक्ष खडतर होत चालले. आव्हान आता मात्र कठीण होत चालले. आता मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल भाई यांना. भाई मात्र आपण पाहतो अगदी वन साइड बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि एकट्याने अगदी किल्ला लढवतोय. जर आपण पाहिलं तर सलामीचे काही जे फलंदाज होते ते पूर्णतः फेल ठरले. टॉप ऑर्डर पूर्णतः फेल ठरल्यानंतर भाईने मात्र आपण पाहतोय मिडल ऑर्डर मध्ये येऊन जबरदस्त कामगिरी केली. 8 चेंडू मध्ये आता 25 बनवायचे आहेत. त्यामुळे आता फक्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती शिवशक्ती लोणारे संघाला. या चेंडूवर भाईच्या बॅटमधून आलाय एक अप्रतिम फ्लॅट फ्युरियस डीप मिडकडच्या बाहेर उत्तुंग आणि दणदणीत षटकार. 7 चेंडू 19 धावा. आता भाईच्या बॅटमधनं पाहायला मिळते अगदी मोक्याच्या क्षणी भाईने ठोकलाय एक उत्तुंग असा षटकार. आणि आता 7 चेंडू विजयासाठी 19 धाव संख्येची आहे आवश्यकता. हा चेंडू अगदी चांगला आलाय. धाव कंप्लीट होणार नाही होणार परंतु अंतिमतः ही धाव कंप्लीट झाले. षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. धाव फलकावरती 29 धावा लागल्यात आणि आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 18 धाव संख्येची. पुढली मॅच
चला मॅच फास्ट घ्यायची आहे. चला दोन्ही संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच जो आहे ती म्हणजे साई झिराड आणि श्री गणेश चाळमा या दोन संघादरम्यान. तर वेळेअभावी हा सामना 3 षटकांचा करण्यात आलेला आहे. टॉस जिंकलेल्या संघाने आपल्या निर्णयामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आपण बदल करू शकता. विजयासाठी आपण पाहतोय आता आवश्यकता आहे 18 धाव संख्येची आणि मैदानावरती तुषारची बॅट टळपले. तो मात्र आज अक्षरशः दहाडताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं एका मागोमाग एक फटक्यांची अतिशबाजी पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधनं मात्र आपण पाहतोय फटाके फुटताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आला अगदी चांगला. सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न आणि ते मात्र डबल कंप्लीट केलेली आहे. मैदानावरती आपण पाहतो अगदी गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव संख्येची आहे आवश्यकता. या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी स्टार्टिंग पासून अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. पाच चेंडू 16 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. हा चेंडू अगदी चांगला आलाय. कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता इक्वेशन 4 चेंडू 16 धावा. मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय आता रंगत निर्माण झाले. आता मात्र पाहिजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. आक्रमक फटकेचा आता मात्र शिवशक्ती लोणाऱ्या संघाला हा सामना जिंकून देऊ शकतात. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल झालेला आहे तुषार पाटील. आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी आवश्यकता आहे 16 धाव संख्येची. 3 चेंडू 16 धावा म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती बिग करायलाच लागेल आणि हा चेंडू अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. राज पाटील ला मात्र आपण पाहतो आता मैदानावरती बॅटिंग करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतोय. येथे फटका आलाय मोठा. एक उत्तुंग फटका आणि या फटक्यामध्ये मात्र आपण पाहतोय लोणार संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय.
विजयासाठी एका चेंडूवरती पाहिजेत 9 धावा. इथे मात्र आपण पाहतोय कमबॅक केले साहिल धोंडेने असं म्हणावं लागेल. अंतिम चेंडू या चेंडूवरती सिंगल आले आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय हा सामना ते जिंकलेला आहे टीम थळेश्वर थळ संघाने.